ढोल ताशांच्या गजरात घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात जुळे सोलापुरात भगवान परशुराम जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात, लेझिमच्या तालावर आणि उत्साही घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात जुळे सोलापुरात भगवान परशुराम जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली। पावसानं हजेरी लावूनही भक्तांचा उत्साह अजिबात कमी झाला नाही। उलट पावसातच अधिक जल्लोषात मिरवणुकीला रंगत आली। सुरुवातीला भगवान परशुराम जन्मोत्सव समिती जुळे सोलापूरचे अध्यक्ष राकेश टोळे आणि ब्राह्मण समाजाचे राज्य समन्वयक प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी, विक्रम ढोंसळे, रवींद्र नाशिककर, युवक अध्यक्ष चैतन्य पेठे, कार्याध्यक्ष अजय कुलकर्णी, ॲडव्होकेट शर्वरी रानडे यांच्या हस्ते भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। यावेळी पंकज कुलकर्णी गुरुजी यांच्या मंत्रोच्चारात श्रींचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली। सुमारे 500हून अधिक मुलामुलींच्या पथकांनी यामध्ये सहभाग घेतला होता। लेझिम पथकांनी पावसातही जोशात सादरीकरण करत उपस्थितांची मनं जिंकली। ही मिरवणूक KLE स्कूल इथून सुरू होऊन भारती विद्यापीठ, चैतन्य मार्केट, गोविंद श्री मंगल कार्यालय मार्गे पुन्हा KLE स्कूल इथं येऊन विसर्जित झाली। मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करून मिरवणुकीचं स्वागत केलं। यंदाच्या मिरवणुकीचं विशेष आकर्षण म्हणजे भगवान विष्णूच्या दशावतारावर आधारित भव्य चित्ररथ होता। या चित्ररथाद्वारे धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचं दर्शन घडवण्यात आलं। तसंच समाजातील 5 ज्येष्ठ समाजसेवकांची माहितीही प्रभावी पद्धतीनं सादर करण्यात आली। सामाजिक बांधिलकी जपत या निमित्तानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या मिरवणुकीत माजी अध्यक्ष सुधीर कुलकर्णी, अमोल जोशी, श्रीकांत कुलकर्णी, योगेंद्र पुजारी, कपिल कुलकर्णी, जयतीर्थ पडगाणूर, विनायक फलटणकर, प्रमोद पैठणकर, उन्मेष कुलकर्णी, स्वरा गद्रे, स्वराली ढोंसळे, अनुजा कुलकर्णी, अनिता कुलकर्णी, सुहास देशपांडे, संजय पैठणकर, नवनीत कुलकर्णी यांच्यासह ब्राह्मण समाजातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।